खोलवर चढाई आहे, विराज राणेला टिपण्याचा मानस आहे. निराग शांतता मैदानात. रात्रीचे आता मात्र 3 वाजलेले आहे. आता जरा जास्तच वाजलेले आहेत असं म्हणावं लागेल. अजून एक सामना, अंतिम सामना बाकी आहे. Disconnected. प्रामाणिक खेळ केला सर्वांनी. प्रत्येक जण रक्ताचं पाणी करतो गुण मिळवण्यासाठी, कारण 7 जणांना झुंज द्यायची असते मित्रांनो. एक गुण मिळवणं म्हणजे वाघाच्या जबड्यात जायचं असतं. विराज राणे समोर ठाकला आणि आता मात्र क्षेत्ररक्षण झालं. पुन्हा एकदा रोखला गेला वारू. काय घडेल मैदानावर. तीन 5-5-3 गुणांची आघाडी आता मात्र रायवाडी संघाकडे आहे. समाधान मोरे याचा खेळ पुन्हा एकदा पाहायला मैदानात. सर्वोत्कृष्ट खेळाडू आज कोण होईल, प्रत्येकाचं लक्ष लागलं याच बक्षिसाकडे. उभा टाकलाय आणि सुपर टॅकलची नामी संधी धावीर स्पोर्ट रोहा सोडणार नाही. काय क्षेत्ररक्षण झालं. काही रणनीती आता मात्र मैदानावर असेल. दोन्ही संघाकडून काहीस कान मंत्र दिलं जात आहेत. मैदानावर गुणफलक 5-5 सम गुणांवर पाहायला मिळेल. कोण जिंकेल याचा अंदाज आता मला सुद्धा बांधता येणार नाही. हो, प्रशांत जाधव याला टिपला. समोर येण्याचा प्रयत्न केला आऊ बनकर यानं, परंतु मात्र स्वतःला सावरलं आणि याचीच साथ मिळाली ती धावीराव. केदारलाल प्रो कबड्डी मध्ये धुमाकूल घातलेला हाच तो रायगड जिल्ह्याचा पहिला खेळाडू ज्याने आपलं अस्तित्व निर्माण केलं प्रो कबड्डी मध्ये. तोच हा दिशादर्शक आणि शांत खेळाडू चढाई करत असताना मैदानामध्ये मात्र माघार घेत असताना दिसतोय. जिल्ह्यातील सर्वात सौंदर्यवान खेळाडू जर म्हटला, डॅशिंग पर्सनॅलिटी, तो केदार लालला म्हणावं लागेल मित्रांनो. गोरा गोमटा मात्र दिसायला सुद्धा आणि कबड्डीला साजेशी शर्यष्टी असणारा असा हा केदार लाल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मैदानाकडे वाटचाल करत असताना चढाई करतोय. 5-1 अशी लढत. हो यशस्वी चढाई. जरा खेळाडूच्या मार लागलेला आहे मित्रांनो, बघा प्रथम उपचार घ्या. ढोपा लागला की काय कोणाचा. गुडगा लागला खरोखर. लाजवाब हा सामना. गुणफलक पुन्हा एकदा झगमगतोय. रायवाडी विरुद्ध झुंज देतोय धावी रोहा.
पुन्हा एकदा चढाईसाठी गौरव नाईक. गौरव नाईकच्या किशोर गटानं रायगड जिल्ह्याचं अजिंक्यपद जिंकलेलं आहे. खरोखर आकाशाला गवसणी घालण्याचं कार्य केलेले आपल्या संघानं. सहा सात सात सहा. प्रशांत जाधवच्या धारदार चढाया. आता मात्र यशस्वी झाला प्रशांत. 2 गुण निश्चितच या मैदानावर मिळतील. रोहा स्पोर्टचे सर्वा खरोखर अनेक मैदानावरून थेट फोटो सुद्धा आपणास लिंकवर पाहायला मिळतील. कबड्डीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी रोहा स्पोर्ट्सचं नाव आता मी नक्कीच घेईन मित्रांनो. जवळ 6 ते 8 वर्षाची कडक तपश्चर्या म्हणावी लागेल आणि त्याचं आता मात्र फलित आपल्याला मिळतोय. पाण्याची सोय करा खेळाडूंची. आयोजक मैदानावर तटस्थ आहे. आयोजक पहिला पुकार अंतिम सामन्यासाठी चौंडेश्वरी कडसुरे संघ आपण तयारीत राहायचा. आपला प्रतिस्पर्धी संघ ताबडतोब येणार आहे. 3:05 झालेली आहे. 4 वाजेपर्यंत बक्षीस समारंभ पार पडेल, परंतु संघाने ताबडतोब यावं लागेल. विनंती आहे. पेजारी इथे सुद्धा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन सकाळी 6 वाजेपर्यंत अंतिम सामना होईल, परंतु 2 तास अगोदर आपण पूर्णत्वाला ही स्पर्धा घेऊन जाऊ याचा अभिमान काहीतरी आणि खरोखर आनंद आम्हाला तर जास्त झालेला आहे. या मोसमातील पहिली स्पर्धा म्हणावी लागेल ती 3 ते 4 वाजता पूर्णत्वात जाणार आहे चाचणी सोडून, परंतु जिल्हास्तरीय स्पर्धा तर सकाळी 6:30-7 वाजेपर्यंत होत असतात. 12-12, 13-13 तास ही स्पर्धा चालते मित्रांनो. पहिली स्पर्धा कोलवे येथे झाली. 64 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आणि अंतिम सामना सकाळी 7 वाजता झाला मित्रांनो. तर बघूया याच मैदानावर काय घडेल. वारंवार चढाई करतोय, आपल्या संघासाठी लढाई करतोय. पांडवादेवी रायवाडी संघाचा हाच तो कोहिनूर हिरा. चढाई करत असताना प्रशांत जाधव. गेली वर्षीच्या मोसमात या खेळाडूनं काय वेग धारण केला होता. जिकडे जाल तिकडे एकच नाव प्रशांत जाधव प्रत्येकाच्या कानावर येत होतं, परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये जरा बॅकफुटवर आहे, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करेल हाच तो प्रशांत जाधव. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. 7-15, 15-7 असं गुणफलक आपल्याला निश्चितच मैदानावर पाहायला मिळत आहे. तर थोड्याच वेळात बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासल आयोजित या स्पर्धेचा अंतिम सामन्याला सुरुवात होईल. अर्थातच अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरलेला रोहा तालुक्यातील दादा संघ अर्थातच चौंडेश्वरी कडसुरे संघ आपण सज्ज राहायचा. आपल्याला पहिला पुकार देण्यात आलेला आहे. आपला विपक्ष संघ अर्थात प्रतिस्पर्धी संघ मैदानात हजर होईल कडवी झुंज देण्यासाठी. 7-15 पुन्हा एकदा प्रशांत जाधव. भूतकाळात काय खेळी केली त्यापेक्षा वर्तमानात मात्र रसिकांचं मन जिंकली का, तर त्याचं उत्तर हो असेल. अर्थात प्रशांत जाधव.
दहावी स्पोर्ट रोहा गौरव नाईक उभा ठाकलाय आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण 2 नंबर काय कमालीचा संघर्ष आपण केलेला एक उंच पुरासा खेळाडू समाधान मोरे पुन्हा एकदा मैदानात अनिरुद्धवर पूर्ण दारोमदार आहे बोनस पॉइंट आहे 16-9 असा गुणफलक हा सामना भिरकायला वेळ लागणार नाही स्पर्श केल्याचा दावा करतोय मात्र काय घडेल ही खेळाडू मैदानात एकमेकांसोबत दुश्मनी करतील परंतु मैदानाच्या बाहेर हे सर्व मित्र आहेत हे विसरू नका फक्त कबड्डी ग्रुपवर सर्वांना आम्ही जोडून ठेवलेले आहेत आमचे मनोजजी तांडेल ग्रुप ॲडमिन विप्रो मात्रे रुपेश डाके खरोखर एक महत्वाचा ग्रुप फक्त कबड्डी याच्यावर सर्व तुम्हाला अपडेट्स भेटले जातील 2 गुण बघा कमबॅक काय आहे 16-11 नाम मात्र 5 गुणांची आघाडी पांडवादेवी रायवाडी संघाकडे विजयाचा शंखनाद होणं बाकी आहे काय घडणार आहे मैदानावर समाधान मोरे पुन्हा एकदा चढाईची धुरा पाच विरुद्ध 1 बोनस पॉइंट पूर्णतः आता ऑफ असेल याच मैदानावर अनिरुद्ध भोसले खोलवर चढाई करत असताना माघार घेतोय थर्ड रेड डू ऑर डाय प्रशांत जाधव चढाई करत असताना खरोखर प्रयत्न आता मात्र छान होता आणि चुकी झाली ती 10वी रोहा संघाकडून कव्हर होणारच होती परंतु जरा तालमेल बिघडला अनिरुद्धवर पूर्ण दारोमदार आहे 18-11 7 गुणाची आघाडी काढायची असेल तर प्रशांत जाधव रूपी वादलाला तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे काही शक्य आहे याच मैदानावर मित्रांनो भल्या भल्या आघाड्या मोडण्याची दानत या खेळाडूंमध्ये आहे इतिहास बदलवण्याची आणि भूगोल सुद्धा बदलवण्याची धमक
ह्या खेळाडूमध्ये आहे. आज जरा थंडी कमी आहे असं मला सुद्धा वाटतंय. खरोखर या थंडीमध्ये सुद्धा हा कबड्डीचा संग्राम पाहत असताना, हे युद्ध पाहत असताना प्रत्येकाच्या हाताच्या घड्या आपल्याला पाहायला मिळतात. 11-19 शेवटची 5 मिनिटं बाकी पंचांचा इशारा येतोय. 19-11 लहान मुलांनी सुद्धा मनावर घेतलेलं आहे मित्रांनो. अरे घरचे वाट पाहत असतील मित्रांनो, जा घरी झोपा, आनंद लुटा मित्रांनो. गौरव नाईक पुन्हा एकदा चढाई करतोय. थर्ड रेड वर सामना जाईल का? पुन्हा एकदा टाइम आउट घेतला जातोय. ताबडतोब अंतिम सामन्याला सुरुवात होईल. चला चला. या खेळाडूचं नाव समजेल का हो? राकेश पाटील. एक जबरदस्त खेळाडू मित्रांनो. मी मगासून याचा खेळ पाहतोय. उंच पुरा खेळाडू आणि क्षेत्ररक्षण पण याच खेळाडूच्या माध्यमातून मी पाहिलेलं आहे. राकेश पाटील. लाजवाब सामना. चला चला सामना होईल चुरशीचा. पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय अर्थातच जाधव, प्रशांत जाधव रूपी वादळ. गुणफलक 20-12 20-12 8 गुणांची आघाडी मैदानावर. अटॅक मैदानावर होईल का?
8 गुणांची नाममात्र आघाडी मैदानावर पाहायला मिळेल. जबरदस्त फिरकी मारतोय प्रशांत जाधव आणि आता मात्र पुन्हा एकदा यशस्वी होतोय. 2 गुण पुन्हा एकदा मिळतायत पांडवादेवी रायवाडी संघाला. जयत तयारीत राहायचंय. चौंडेश्वरी कडसोरे संघ आपला प्रतिस्पर्धी संघ झुंज देण्यासाठी आपल्याकडे येतोय, वाटचाल करतोय. कोण होईल या स्पर्धेचा भाग्यविधाता बाहुबली. 2-1 अशी लढत चढाईसाठी आबू बनकर मैदानात. 22-12 10 गुणांचा फरक मैदानावर पाहायला मिळेल. थर्ड रेड. अशा तऱ्हेने अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरतोय पांडवा देवी रायवाडी. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक.